सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून जय हनुमान नाट्य मंडळ मधुरे जांभूळपाडा यांच्या विद्यमाने आपणा सर्वांच्या सेवेकरता सादर होणारं नाट्यपुष्प गुन्हेगार 2 अंकी नाट्य प्रयोगाकरता उपस्थित झालेल्या सर्व उद्घाटनीय समारंभाच्या प्रसंगी असलेल्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो. आपणा सर्वांच्या साक्षीने आपण आज बल्लाळेश्वराला वंदन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला प्रारंभ करूया. आजच्या उद्घाटनीय समारंभाकरता उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत चिवे चे विद्यमान सरपंच श्रीमान रोहिदास सीताराम साजेकर यांचा श्रीफळ आणि शाल देऊन स्वागत करतील नाट्य मंडळाचे अध्यक्ष श्री शंभो शांताराम साजेकर. सरपंच साहेबांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. ग्रुप ग्रामपंचायत चिवेचे उपसरपंच माननीय श्री अरविंद नामदेव ठाकूर यांचा सन्मान नाट्य मंडळाचे सल्लागार श्रीमान गणपत नाना साजेकर यांच्या शुभहस्ते आम्ही करत आहोत. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. भारत मातेची सेवा अगदी निधड्या छातीने ज्याने केली असा आमचा ब्लॅक कॅट कमांडो इंडियन आर्मीमधून सेवानिवृत्त झालेला आमचा बंधू समीर सदाशिव साजेकर याचा शुभ सन्मान नाट्यमंडळाचे अध्यक्ष श्री शंभो शांताराम साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. भारत माता की. या नाट्य मंडळाला कायमच भरगच्च अशी देणगी देऊन उपकृत करणारे ठाणे येथील उद्योजक अविकांत पांडुरंग साळुंके यांना मी निमंत्रित करतो की आपण सन्मान स्वीकारण्याकरता समोर यायचे. सन्माननीय नाट्य मंडळाचे सदस्य मंगेशजी साजेकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होत आहे. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अविकांत साळुंके यांचं आपण स्वागत करूया. ग्रुप ग्रामपंचायत चिवेचे माजी उपसरपंच त्याचप्रमाणे या नाट्य मंडळाचे आधारस्तंभ किरण गणपत साजेकर यांचा शुभ सन्मान गणपत नाना साजेकर आमचे सल्लागार यांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत. किरण याने सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती. हरिभक्त परायण गुरुवर्यांच्या हस्ते सन्मान होत आहे. निश्चितच आशीर्वाद लाभणार आहेत या नाट्य प्रयोगासाठी. जोरात टाळ्यांच्या गजरात किरण साजेकर यांचा शुभ सन्मान करावा. ग्रुप ग्रामपंचायत चिवेचे माजी सरपंच आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री मधुकर विठ्ठल मालुसरे मामा यांचा शुभ सन्मान सन्मान्य अध्यक्षांच्या शुभहस्ते आम्ही करत आहोत. मामांना विनंती आहे की आपण समोर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे आणि आम्हाला उपकृत करायचं. श्री दिलीप साजेकर आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर कृपया रंगमंचावर यायचं. ग्रुप ग्रामपंचायत चिवेचे तरुण तडफदार सदस्य या गावचे भूषण असणारे आमचे बंधू नागेश सीताराम साजेकर यांचा शुभ सन्मान अविनाश मालुसरे यांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत. नागेशला विनंती आहे की आपण समोर यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचा आहे. कबड्डी असो, सप्ताह असो किंवा नाट्यप्रयोग असो, हिरिरीने आमचा हा बंधू कायमच आपलं सर्वस्व पणाला लावतो
आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत चिवेच्या सन्माननीय सदस्या सोनाली राकेश ठाकूरताई यांचा शुभ सन्मान श्यामल शंभो साजेकर ताईंच्या हस्ते आम्ही करत आहोत. ठाकूरताईंना विनंती आहे की सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. श्री रोहिदास एकनाथ साजेकर हे भव्य दिव्य रॉयल मंडप डेकोरेटर्सचं आपलं कायमच योगदान देतात. त्यांना विनंती आहे की रंगमंचावर यावे. श्री शंकर अण्णा तेलंगे यांना सुद्धा विनंती आहे कृपया रंगमंचावर यावे. त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत चिवेच्या विद्यमान सदस्या नवशी बबन मांडवकर ताई यांचा सुद्धा शुभ सन्मान श्यामल ताईंच्या हस्ते आम्ही करत आहोत. कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे ही नम्र विनंती. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे असे उदार हात ज्यांना लाभलेले आहेत असे रॉयल मंडप डेकोरेटर्सचे मालक चालक संचालक प्रोप्रायटर रोहिदास एकनाथ साजेकर गेले अनेक वर्ष कबड्डी असो नाटक असो हे भव्य दिव्य मंडप अगदी विनामूल्य ते आम्हाला उपलब्ध करतात. त्यांचा शुभ सन्मान आम्ही गणपत नाना साजेकर गुरुवर्य बाबा यांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत. माननीय बंधूंना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये रोहिदास साजेकर बंधू यांचा शुभ सन्मान होत आहे. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. चिवे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व चिवे कबड्डी संघाचे माजी कर्णधार राकेशजी ठाकूर यांचा शुभ सन्मान आम्ही मंडळाचे सदस्य अविनाश मालुसरे यांच्या शुभास्ते करत आहोत. कृपया राकेशना विनंती आहे सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. व्यासपीठावर विराजमान आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व प्रकाश सीताराम साजेकर यांचा शुभ सन्मान प्रकाश अण्णा खंकाळ यांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत. प्रकाश अण्णा ठीक अण्णांना विनंती आहे की आपण प्रकाश सीताराम साजेकर काकांचा सन्मान करावा. गावातील सर्व व्यक्तिमत्वांना आदरणीय पाहुण्यांना पुनश्च एकदा मी विनम्र आवाहन करतो की आपण प्रेक्षकांमध्ये कुठे असाल कृपया रंगमंचावर येऊन आपण रंगमंचाची शोभा वाढवावी. प्रकाश सीताराम साजेकर एक उद्योजक भिवंडी येथे चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय करून या गावाच्या समाजकार्यात नेहमीच सहभाग घेतात. हां आमचे पाहुणे त्याचप्रमाणे एक सोयरे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नंदकुमार शेलार भाऊ यांचा शुभ सन्मान मंगेश साजेकर यांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत. कृपया सन्मान स्वीकारून आम्हाला उपकृत करावे आणि रंगदेवतेची शोभा वाढवावी. आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ता जसे हरिभक्त परायण सांप्रदायिक वारकरी मंडळ मधुरे जांभूळपाडा विभागाचे अध्यक्ष दिलीप वाळकू साजेकर यांचा शुभ सन्मान हरिभक्त परायण गणपत नाना साजेकर यांच्या शुभास्ते करत आहोत. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. सप्रेम जय हरी. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित या गावातील एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गौरू साळुंके अण्णा यांचा शुभ सन्मान अविनाश मालुसरे यांच्या शुभास्ते आम्ही करत आहोत. अण्णांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्त परायण तुकाराम राजाराम साजेकर दादा यांना मी नम्र आवाहन करतो की कृपया आपण रंगमंचावर उपस्थित राहायचं आहे. पांडुरंग शंकर पडळकर सर यांना सुद्धा मी विनंती करतो कृपया आपण रंगमंचावर यावे.
त्याचप्रमाणे आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लोणावळा येथे स्थित असणारे उद्योजक श्री महादू गणपत तेलंगे दादा यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्याकरता समोर यायचं आहे. आपला शुभ सन्मान किरण गणपत साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. सन्मान स्वीकारून या रंगमंचाची शोभा वाढवावी. या नाट्य रंगमंचाची गेली कित्येक वर्ष अविरत सेवा करणारे एक उत्तम नाट्य कलाकार शंकर विष्णू साजेकर काका यांना विनंती करतो कृपया आपण रंगमंचावर उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आमच्या गावातील एक धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते धोंडू शंकर साजेकर आप्पा यांना विनंती करतो आपण समोर यायचंय. आपला शुभ सन्मान श्रीकांत श्रीपद तेलंगे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. आमच्या गावातील तरुणांचे प्रेरणास्थान जय हनुमान कबड्डी मंडळाचे माजी कर्णधार आणि सर्वांनाच मदत करणारे एक समाजप्रेमी व्यक्तिमत्व संतोष दादा मालुसरे यांचा शुभ सन्मान सुरदास साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. दादाला विनंती आहे की समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आमच्या गावातील हरिभक्त परायण ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्रीपत महाराज तेलंगे बाबा यांना विनंती करतो की आपण समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य गणपत नाना साजेकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होत आहे. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करा. रामकृष्ण हरी. आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ठाणे येथील स्थित प्रत्येक सामाजिक कार्यात ज्यांचा सहभाग असतो असे दत्ता बाबाजी साळुंके यांना मी विनंती करतो आपण सुद्धा रंगमंचाच्या समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपला सन्मान अविनाश मालुसरे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. मधुरे जांभूळपाडा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व डीजे म्हणू नका किंवा वाहन कोणत्याही कामात आपलं वाहन विनामूल्य उपलब्ध करून देणारे आमचे भिकाजी जीवा मालुसरे अण्णा यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्याकरता समोर यायचं आहे. आपला शुभ सन्मान मंगेशजी साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. आमच्या गावातील एक तरुण सामाजिक कार्यकर्ता सतीश वसंत यादव यांचा शुभ सन्मान किरण साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. किरण या नाट्य मंडळाचे सल्लागार त्याचप्रमाणे नाट्य भूमिका साकारून या नाट्य रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व विजय विठ्ठल साजेकर यांना मी सन्मानाने निमंत्रित करतो की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. आपला सन्मान सुरदासजी साजेकर यांच्या शुभ हस्ते होईल. कृपया सन्मान स्वीकारावा आणि या रंगमंचाची शोभा वाढवावी. आमच्या गावाला गेली कित्येक वर्ष पाणी पुरवठा करणारे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतची सेवा करणारे निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश आप्पा साजेकर यांना मी विनंती करतो की आपण सुद्धा रंगमंचाच्या समोर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपला शुभ सन्मान मंगेशजी साजेकर यांच्या शुभ हस्ते होईल. कृपया सन्मान स्वीकारून आम्हाला उपकृत करावे.
वारकरी संप्रदायातील एक उदयोन्मुख व्यक्तिमत्व जितेंद्र साजेकर यांचा शुभ सन्मान श्रीकांत तेलंगे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. भाईला विनंती आहे समोर यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचा आहे. या गावातील रंगमंचाची अगदी तन मन आणि धनाने सेवा करणारे आमचे ज्येष्ठ बंधू उत्तम नथू गोरे यांचा शुभ सन्मान. त्याचप्रमाणे मारुती बाबाजी साळुंके भाई या दोघांना मी एकत्रपणे विनंती करतो की आपण समोर यायचंय की आपल्या दोघांचंही योगदान तेवढंच असतं. कृपया समोर यायचंय. आपल्या दोघांचाही सन्मान करणे हे आमच्या नाट्य मंडळाचं आद्य कर्तव्य आहे. दोन द्या दोन द्या दोन द्या दोन द्या दोन शाल दोघांना दोन शाल. ए भाई एकाचा होऊ दे म्हणजे दादा जाम काय करू. कोणतंही काम असतो अगदी हिरिरीने करणारे आमचे दोन बंधू सन्मान होत आहे. व्यासपीठावर उपस्थित श्री रघुनाथ यादव काकांचा शुभ सन्मान आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत. अविनाश मालुसरे यांच्या शुभ हस्ते रघु काकांचा सन्मान होत आहे. कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. त्याचप्रमाणे या मंचाची अगदी अविरतपणे सेवा बजावणारे एक उत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणावा लागेल असे आमचे शंकर अण्णा साजेकर यांना मी विनंती करतो आपण समोर यायचं आहे. आपला शुभ सन्मान अध्यक्षांच्या हस्ते आम्ही करीत आहोत. आपण सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. श्री शंकर विष्णू साजेकर आपणाला नम्र विनंती आहे समोर यायचं. रंगमंचावर उपस्थित एक उत्कृष्ट क्रीडापटू तरुणांमध्ये योगदान देणारे आमचे मारुती दत्तू मालुसरे यांचा शुभ सन्मान श्रीकांतजी तेलंगे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. मधुर धावपडा क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट अत्यंत तेज गोलंदाज श्री मारुती मालुसरे हस्त्र व्यक्तिमत्व सन्मान होत आहे. व्यासपीठावर उपस्थित श्री रामदास साधुराम मस्के हरिभक्त परायण आमचे भाऊ यांचा शुभ सन्मान किरणजी साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. रामदास दादाला विनंती आहे की समोर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक कार्यात हिरीने सहभाग घेणारे आमचे मोरेश्वर दादा साजेकर यांचा शुभ सन्मान आम्ही सुरदास साजेकर यांच्या शुभ हस्ते करत आहोत. कृपया सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. रंगमंचावर उपस्थित गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मनोहर नारायण यादव आप्पा यांचा शुभ सन्मान आम्ही नाट्यमंडळाच्या वतीने करत आहोत. उत्तम भाऊ गोरे यांना विनंती आहे की आप्पाचं आपण स्वागत करायचं आहे सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे या रंगमंचावर उपस्थिती दाखवून प्रत्येक कार्यामध्ये हिरीने भाग घेणारे अनंता शांताराम मालुसरे दादा यांचा सुद्धा शुभ सन्मान आम्ही श्रीकांतजी तेलंगे यांच्या शुभ हस्ते करत आहोत. सन्मान स्वीकारून आम्हाला उपकृत करावे. या रंगमंचाच्या संपूर्ण देखाव्याच्या व्यवस्थेमध्ये ज्याचा खंदा सहभाग असतो असा प्रकाश दत्तू मालुसरे यांचा शुभ सन्मान मंडळाच्या वतीने अविनाश मालुसरे यांच्या शुभ हस्ते होईल. प्रकाशला विनंती आहे समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे प्रकाशचे बंधू रवींद्र जीवा मालुसरे यांचा सुद्धा शुभ सन्मान होत आहे. उत्तम नथू गोरे दादाच्या हस्ते सन्मान होईल. सन्मान स्वीकारून आम्हाला उपकृत करा.
रवींद्र बापू खंकाळ यांना विनंती आहे, कृपया आपण रंगमंचावर यायचे. श्री विजय गणपत तेलंगे लोणावळा येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आमच्या गावाच्या प्रत्येक कार्यात ज्यांचा सहभाग असतो. विजय गणपत तेलंगे दादांना विनंती आहे, सन्मान स्वीकारण्याकरता समोर यायचं आहे. गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व तुकाराम खंकाळ यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्याकरता समोर यायचं आहे. उत्तम नथू गोरे यांच्या शुभ हस्ते त्यांच्या मामांचा सन्मान होईल, कृपया सन्मान स्वीकारावा. किरण साजेकर ज्यांचं नितांत प्रेम काकांवर असतं, त्यांचा सन्मान होत आहे. बस मित्रांनो, सन्मानाने काय मिळतं? सन्मानाने आत्मविश्वास मिळतो, सन्मानाने माणुसकी वाढते, सन्मानाने आनंद वाढतो आणि सन्मान मिळाल्यानंतर आयुष्य सुद्धा वाढतं. प्रत्येकाचा सन्मान हा मनापासून करा, खरोखर आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. धन्यवाद काका. त्याचप्रमाणे व्यासपीठावर आत्ताच विराजमान झालेले आदरणीय रवींद्र बापू खंकाळ, सरस्वती मातेचं वरदान लाभलेले हे व्यक्तिमत्व, यांचा शुभ सन्मान अध्यक्ष श्री शंभो साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. बापूंना विनंती आहे, समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विजय तेलंगे दादा यांचं सुद्धा आत्ताच आगमन झालंय, त्यांना मी नम्र विनंती करतो की आपला शुभ सन्मान होत आहे. भिकाजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते कृपया स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. आपल्या सुमधुर अशा संगीताने गेली मला वाटतं जवळजवळ 25 ते 30 वर्ष या रंगमंचाची सेवा बजावणारे के इंद्रपाल संगीतकार यांना मी विनम्र आवाहन करतो, कृपया आपण समोर यायचं आहे आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष शंभू शांताराम साजेकर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे वरदान लाभलेल्या या हातांना आपण सन्मानित करायचं आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संगीतामध्ये खूप जादू असते, संगीत आपल्याला हसवतं, क्षणात रडवतं, संगीत आपल्याला खूप विचार करायला भाग पाडतं. मित्रांनो, अशा या सरस्वती मातेच्या पुत्राचा सन्मान होत आहे. रामदासजी साजेकर आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सुमधुर गळ्याचा गायक आमचा बंधू, यांचा शुभ सन्मान आम्ही मंडळाच्या वतीने श्रीकांतजी तेलंगे यांच्या शुभ हस्ते करत आहोत. सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. मिलिंद जीवा खंकाळ आमच्या गावातील एक युवा सामाजिक कार्यकर्ता, नम्र विनंती आहे की आपण रंगमंचावर यावे. या नाट्य प्रयोगातील सर्व क्षणांना सुवर्ण क्षणांना मित्र म्हणेन की आपल्या छायाचित्रांमध्ये कैद करण्याकरता उपस्थित असलेले उत्तम फोटोग्राफर जयेशभाई गाला यांचा शुभ सन्मान मंडळाचे अध्यक्ष श्री शंभो साजेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. कृपया आपण सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे. तुमचा फोटो कोण घेईल? धन्यवाद. आपल्या कॅमेरामधून अतिशय चांगले छायाचित्र निघणार आहेत आणि ही स्मृती आमच्या पटलावर कायम टिकणार आहे. ग्रुप ग्रामपंचायत चिवेमध्ये नवनियुक्त ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आमच्या गावातील एक तरुण नुकताच नियुक्त झाला आहे, असा केतन प्रकाश कंकाळ याचा शुभ सन्मान नागेश साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. केतनला विनंती आहे, आपण समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्री विजय गणपत तेलंगे दादा यांचा शुभ सन्मान त्यांचेच पुतणे श्रीकांतजी तेलंगे यांच्या शुभ हस्ते होत आहे. झालं का? ओके, ठीक आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत तेलंगे प्रत्येक कार्यात धडाडीचे आमचे हे व्यक्तिमत्व, यांचा सन्मान अविनाश मालुसरे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. श्रीकांतला विनंती आहे, समोर येऊन सन्मान स्वीकारायचा आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व, शब्दातून विनोद निर्मिती करणारे, त्याचप्रमाणे नाट्यप्रयोगात सुद्धा उत्तम भूमिका बजावणारा हा कलाकार सन्मान होत आहे. या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सूरदास साजेकर यांचा शुभ सन्मान अविनाश मालुसरे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. सूरदासला विनंती आहे, समोर यायचं आहे आणि सन्मान स्वीकारायचं आहे.
मिलिंद जीवा खंकाळ रंगमंचावर यावे. श्री प्रकाश अण्णा खंकाळ गेले कित्येक वर्ष एक उत्तम विनोदी भूमिका करून प्रेक्षकांचं मन रिझवणारे आमचे अण्णा यांचा शुभ सन्मान किरण साजेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. अण्णांना विनंती आहे समोर यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद अण्णा, आपण आमच्या विनंतीला मान देऊन हजर राहिला. आजच्या या नाट्यपुष्पाकरता ढोलकी वादन करून संगीताची जादू निर्माण करणारे प्रवीणजी खंकाळ यांना विनंती आहे की सन्मान स्वीकारण्याकरता समोर यायचं आहे. प्रवीण जीवा खंकाळ. प्रवीण समोर या. हॅलो. या नाट्यपुष्पाकरता उत्कृष्ट प्रकाश व्यवस्था त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमचे योगदान देणारे आमचे बंधू दिनेश साजेकर त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी राजेशजी किळंजे यांचा सुद्धा शुभ सन्मान होत आहे. दोघांना विनंती आहे की आपण रंगमंचावर यावे. आदरणीय अध्यक्षांच्या वतीने आपला सन्मान होईल, सन्मान स्वीकारावा आणि या रंगमंचाची आपण शोभा वाढवायची आहे. राजेश किळंजे समोर यायचं. हॅलो. त्याचप्रमाणे आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि एक आदर्श शिक्षक श्री आणि श्रीमान जयेश जयराम साजेकर यांचंही या ठिकाणी एक सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार मंगेश साजेकर हे करतील. सतीश साळुंके आपण रंगमंचावर यायचे. प्रत्येक कबड्डीचा कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो हिरीने सहभाग घेणारा आमचा हा बंधू सतीश साळुंके आहे का? सतीश इकडे बघतोय. येस, कामात व्यस्त होता आमचा हा बंधू. त्याचा शुभ सन्मान मंगेश साजेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. ज्यांच्या मृदुंगाच्या कलेमध्ये जादू आहे असे आमच्या गावातील एक व्यक्तिमत्व मंगेश राजाराम खंकाळ यांना मी सन्मानाने विनंती करतो की आपण समोर यायचे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या गावचे पोलीस पाटील सुरेश राजाराम साजेकर प्रेक्षकांमध्ये असाल, कृपया आपण रंगमंचावर यायचे. एक विशेष सन्मान होणार आहे. रंगदेवतेची
आपल्या असीम अशा कलेतून अनेक वर्ष ज्यांनी सेवा घडवली, आपल्या विनोदाच्या साह्याने त्यांनी दर्दी प्रेक्षकांची मनं रिझवली, खळखळून हसायला लावले आणि तदनंतर त्यांनी आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडून सांप्रदायिक क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि आमच्या गावाचं भूषण ठरलेले गुरुवर्य हरिभक्त परायण कीर्तनकार श्रीमान हरिभक्त परायण गणपत नाना साजेकर यांचा शुभ सन्मान आम्ही मंडळाचे अध्यक्ष श्री शंभो शांताराम साजेकर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत। आपण सर्वांनीच आमच्या महाराजांना पाहिलं असेल की हा रंगमंच अगदी खतखतून हसायला लागायचा जेव्हा आगमन व्हायचं। त्याचप्रमाणे आज समाजाचं ते उत्तम मार्गदर्शन करत आहेत असे कीर्तनकार म्हणून त्यांचा शुभ सन्मान आज आम्ही आमच्या या ग्रामस्थांच्या वतीने करत आहोत। आज खरोखर रंगदेवता प्रसन्न होणार यात तिळमात्र शंका नाही। जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या महाराजांसाठी। व्यासपीठावर उपस्थित आमच्या मधुरजामपाडा गावातील पोलीस पाटील आदरणीय श्री सुरेश राजाराम साजेकर यांचा शुभ सन्मान सुरदास साजेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे। सन्मान स्वीकारावा आणि आम्हाला उपकृत करावे। पोलीस पाटलांच्या सन्मानानंतर उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित मान्यवर त्याचप्रमाणे ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं शब्द सुमनांनी या रंगमंचाच्या साक्षीने मी हार्दिक स्वागत करतो आणि स्वागत समारंभाचा हा अल्पसा कार्यक्रम इथे संपन्न झाला। कोणी शुभेच्छा देणार आहेत? सरपंच साहेब तुम्ही। आज या ठिकाणी जय हनुमान नाट्य मंडळ मजर जामपाडा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पाडला जातो। या कार्यक्रमानिमित्त मी सर्व कलाकारांना शुभेच्छा देतो आणि आयोजक अतिशय सुंदररित्या या ठिकाणी नियोजन करतात। मी सर्वांना धन्यवाद देतो आणि कार्यक्रमाला उशीर झाले मी त्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी विनंती करतो। आपणा सर्वांच्या शुभाशीर्वादाने आजचा नाट्यप्रयोग नक्कीच रंगणार आहे, खुलणार आहे आणि हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथे संपन्न होतो असं अध्यक्षांच्या वतीने मी जाहीर करतो आणि थोड्याच वेळात आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।